तर बातमी आहे संभाजीनगरमधून। इच्छुकांच्या वाढत्या भावगर्दीनं भाजप आणि शिंदे सेनेच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली। बंडखोरीच्या धास्तीनं भाजपनं सर्व इच्छुकांना एकत्र फिरण्याचा अनोखा फॉर्म्युला आणलाय। एकेका प्रभागात 25 ते 30 जण इच्छुक आहेत। ते सोबत मिळूनच मतदारांपर्यंत पोहोचतायत। आमच्यापैकी ज्याला पक्षाकडून उमेदवारी मिळेल त्यालाच मतदान करा असं आवाहन प्रचारादरम्यान ते करतायत। 1400 इच्छुकांनी अर्ज घेतल्यानं भाजपच्या कोर कमिटीनं धास्ती घेतली। याआधी विधानसभा निवडणुकीत भाजपनं हाच फॉर्म्युला वापरला होता। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून। माधव, या अनोख्या फॉर्म्युल्यामुळे भाजपला फायदा होताना दिसेल का? सुवर्णाती डोकेदुखी ठरते आहे, कारण शिवसेना आणि भाजप या दोन्हीकडून जवळपास 2000 पेक्षा जास्त इच्छुक उमेदवार आहेत आणि या उमेदवारांच्या संदर्भात आता नेमकं तिकीट कोणाला द्यायचं हे स्थानिक पातळीवरच्या नेत्यांच्या समोरचा प्रश्न आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुस्लिम बहुल भाग वगळता 22 प्रभाग आहेत जिथे जवळपास 88 नगरसेवक त्यासाठीची उमेदवारी देऊ शकतात। ही दोन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर दोघांची युती झाली तर दोघांच्या वाट्याला 2015चा जो फॉर्म्युला होता त्यानुसार जागांचं वाटप करावं असं धोरण आहे। त्यामुळे जरी अर्ध्या जागा जरी झाला तर 44 जागा शिवसेना आणि भाजप अशा एकत्रित मिळू शकतील आणि त्यात जवळपास 1200 उमेदवारांना 44 जागांमध्ये वाटप कसं करायचं असा एक प्रश्न या दोन्ही पक्षांच्या नेत्यांसमोर आहे आणि त्यामुळे डोकेदुखी वाढणार आहे। आता यातून असं होणार आहे की शिवसेना आणि भाजपमध्ये जागांवरून वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू सांगितल्याप्रमाणे ज्यांना तिकीट मिळालं नाही त्यांची बंडखोरी होईल आणि त्यामुळे त्यांचं काय करायचं हाही प्रश्न या दोन्ही पक्षांच्या समोर असणार आहे। ठीक माधव, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर बंडखोरी टाळण्यासाठी म्हणून भाजपकडून अशा पद्धतीनं ही शक्कल लढवण्यात आलेली आहे। हा अनोखा फॉर्म्युला भाजपनं वापरात आणलेला आहे।